नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुरंदर हवेली भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधव यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. 3 दिवसापूर्वीच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. उद्या 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बाबाराजे यांच्या कन्या उदयनी जाधवराव यांचं नाव वृत्तपत्रातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी जेजुरीहून एकदा आलं, सासवडून एकदा आलं. यासाठी खरं तर बाबाराजे आम्ही तुम्हाला शोधत होतो, परंतु आपला काही ट्रेस लागत नव्हता. तर नेमकं आपल्या कुटुंबाची काय भूमिका आहे या तिकिटाबाबत? उमेदवारी रांगणात उतरणार आहात का? सर, मला तुमच्याकडनंच कळतंय की माझ्या मुलीचं नाव आलेलं आहे. कोणी बातमी दिली? हे जेजुरीच्या पत्रकारांनी आणि सासवडच्या पत्रकारांनी दिले. म्हणजे जेजुरीचं BP पत्रकार काय त्यांनीच काय चपटी बिपटी घेऊन पत्रकार अशा सुपाऱ्या घेत असतात आणि बातम्या लावत असतात. मतदारांनी आणि पुरंदरच्या नागरिकांनी ह्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण का पत्रकारिता ही खालच्या दर्जाला गेलेली आहे. ते काय पत्रकार नाहीत, वार्ताहर आहात पहिले, आणि अशा सुपाऱ्या घेऊन अशा बातम्या लावतात. त्याच्या कानात कोण मुतलं असेल मला माहीत नाही. ना तो माझी मुलीने कुठं तिकीट मागितलं आहे, ना आता माझ्या मुलीने कुठेही कुणाला तिकिटाकरता सांगितलेलं आहे. मुळात या तालुक्यामध्ये मला घराणेशाही आणायची नाही, आणि लवलेश घराणेशाहीचा या तालुक्यात नको आहे. कारण का ज्यांनी घराणेशाहीवर टीका केली त्यांच्या मताप्रमाणे मला घराणेशाही नाही, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना तिकीटं द्यावीत. ज्या घरामध्ये कधीही निवडणूक खेळली गेली नाही, ज्यांची इच्छा आहे पण पैसे नाही आहेत, जे हुशार आहेत, ग्रामपंचायतीमध्ये कामं केली, समाजामध्ये कामं केलेली आहेत, अशी मुलं आणि मुली या पुरंदर तालुक्यामध्ये खूप आहेत. पण त्यांच्याकडे पैसे नाही, ओळख नाही आहे, शिफारशी नाही आहे, वशिले नाही आहेत. अशा सर्वसामान्यांनाच तिकीटं द्यावीत या विचाराचा मी आहे. बाबा जाधवरावची मुलगी म्हणून तिला तिकीट द्यावं या विचाराचा बाबा जाधवराव एवढा कमी विचाराचा नाही आहे. बाबा जाधवरावची मुलगी आहे म्हणून तिकीटं देऊ नये. माझ्या मुलीने कुठेही कुणाकडेही तिकिटाची मागणी केली नाही. मी मेल्यानंतर तिने उभं राहिलेलं चालेल. मी जिवंत असतापर्यंत माझ्या कुटुंबातला मी एकच असणार आहे. राजे, पण उदयाने तुमच्या ज्या कन्या आहेत त्या उच्च शिक्षा विभूषित आहेत, त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्या तुमच्या जाधववाडीत राहतात, दररोज पुण्याला अपडाऊन करतात, आणि त्यांना आर्टची डिग्री आहे, लॉची डिग्री आहे. त्यांच्याकडं स्पोर्ट्स वुमन म्हणून त्या राज्य पातळीवर, देश पातळीवर त्यांचं स्वतंत्र नामांकन आहे. इंजिनिअरिंगची डिग्री आहे, आणि त्याही पेक्षा उच्च प्रतीच्या डिग्र्या त्यांनी स्वतः हस्तगत केलेल्या आहेत. आणि उत्तम भाषण स्वातंत्र्य, उत्तम त्यांना या कला गुण सगळ्यांनी संपन्न आहेत. तुमची धाकटी मुलगी या ठिकाणी दररोज जिममध्ये जाते. नॅशनल लेवलला जिममध्ये वेटलिफ्टिंगमध्ये तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे. नुकतीच तिने अनेक प्रकारचे तिने उच्च शिक्षण स्वतः केलेलं आहे. आणि अशा प्रकारे एक चांगल्या पर्सनॅलिटी असलेल्या या आपल्या दोन्ही मुली आहेत. मग यांना तुम्ही का नाका म्हणताय? सर, माझ्या हातात होतं तेवढं मी त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रामाणिक केलेला आहे. ती इथं राहते हे पण मला मान्य. इथनं रोज पुण्याला अपडाऊन जाऊन नोकरी करते. कारण का माझे वडील आता 90च्या पुढे गेलेले आहेत, आणि त्यांची काळजी घेणं आम्हा सर्व कुटुंबियांचं मोठं कर्तव्य आहे. त्याच्याकरता आम्ही सगळेजण इथंच राहतो. गेले 7-8 वर्ष माझी बायको इथंच आहे. मुळात बाबा जाधवरावची मुलगी म्हणून तिकीट देणे, माझ्या मुलीला जर कधी तिला वाटलं तर तिने पहिले ग्रामपंचायत खेळावी, ग्रामपंचायतीमध्ये अनुभव घ्यावा, तिथनं
ग्रामपंचायत ग्रामीण कारभार कसा असतो त्याचा अभ्यास करावा, ग्रामपंचायतीमध्ये काही दिवस काम करावं आणि मग खेळावं. पण माझीच मुलगी का, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली आहेत ना. मी आत्तापर्यंत जेवढी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आणलेले उमेदवार आहेत, कुणालाही ओळख नव्हती, कुणाचे अस्तित्व नव्हतं, कुणाकडे पैसे नव्हते, तरी पण निवडून आणले आणि लोकांनी ते स्वीकारलं. लोकांना हे आवडतं. तुम्हाला माहीत नसेल, 2008मध्ये संगीता काळेंना आम्ही उमेदवारी दिली आणि काळेवाडीतल्या काही लोकांना त्यांच्या वाटलं असेल संगीता काळे नको आहे, तर त्यांनी माझ्या बायकोला गपचूप जाऊन पुण्यातनं घेऊन आले, मलाही माहीत नाही, आणि नॉमिनेशन भरायला लावला. मला हे काहीच माहीत नाही, मी बाहेर भाषण करत होतो. मला जसं हे कळालं, तिलाही बिचारीला माहीत नाही, तिला सांगितलं बाबा नाही म्हणतील, तिलाही काहीच माहीत नव्हतं. मी आज जाऊन फॉर्म काढला आणि फाडला, त्याचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला आजपर्यंत. हा बाबा जाधवराव आहे. सर्वसामान्य कुटुंबातली संगीता काळे निवडून दिली. अशा अनेक जण आहेत. देवीदास कामटे हे गाडी बंद पडली म्हणून गेलो, गाडीच्या खाली इंजिनचं काम करत होता, त्यावेळी दिसला, मला आवडला, त्याला पाठवला. अशा अनेक जण आहेत, नावं सांगू शिवाय एवढी जण आहेत. अशी केली सर्वसामान्य. भारतीय जनता पार्टीमध्ये पण घराणेशाहीला विरोध आहे. त्यामुळे घराणेशाही न करता, मी काय असं नाही माझी मुलगी आहे, माझ्या मुलीलाच तिकीट मिळालं पाहिजे, माझा मुलगा आहे त्याच्याकडे, ह्या विचाराचा बाबा जाधवराव नाही. आणि घराणेशाही करूच नाही. सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार ज्यांना अनुभव आहे त्यांना द्यावे. मागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपण अशाच प्रकारचं आव्हान केलं की चारित्र्य संपन्न उमेदवार द्या, तरुण उमेदवार द्या, सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार द्या, त्यांना ग्रामपंचायतीत येऊ द्या. आणि त्यामुळे अनेक दिग्गज किंवा काही प्रस्थापित जी माणसं आहेत त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं लागलं. या आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं, मतदारांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? हे बघा, ही इलेक्शन तरुणांची आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातली खूप मुलं आणि मुलांना इच्छा आहे निवडून जायची, पण ज्यांच्याकडे पैसे नाही, वशिले नाहीत. 30 या तालुक्यात एक 10-20 कुटुंब आहेत, त्याच्या पलीकडे लोकांना नावच सुचत नाहीत. ती सोडून इतर कुटुंबांना उमेदवारी द्या, मी या विचाराचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे राजाभाऊ काळे असतील, गुलाबे आमचा झेंडे, आविये, योगेश काळे, बाळा, असे अनेक जण आहेत. अशा अनेक कुटुंब आहेत या तालुक्यामध्ये. प्रकाशी, असे अनेक जण आहेत की ज्यांना कधीच आयुष्यात काय मिळालं नाही. बाळासाहेब भोसले आहेत आमचे, असे अनेक जण आहेत. श्रीकांत आमानेसारखी आहेत की कधीच काय मिळालं नाही या लोकांना. या अशा सर्वसामान्यांना निवडून आणणं जी मजा आहे ती श्रीमंतांना देणे नाही. लँड माफियाज, पैसेवाले, मग सर्वसामान्य कुटुंबातली लोक कधीच निवडून जाणार नाही. इच्छा असूनही ते बिचारे बाजूला बसणार. ही प्रथा या तालुक्याची नाही आहे. या तालुक्यामध्ये सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आतापर्यंत कामं चालवेत. हे अशा पद्धतीने गेलं पाहिजे. तेच माझा मुलगा, माझी मुलगी, माझा मुलगा, माझी मुलगी, हे सोडून दुसरं काहीतरी तुम्ही विचार केला पाहिजे. आणि 55च्या तर कोणी पुढचा उमेदवार उभा राहिला दणकून पाडा. 55च्या पुढचा उमेदवार राहिला 60, काय करायचं, सारखं द्या ना बाकीच्यांना संध्या. तीस नावं, तीस सगळं दिसतंय. मी कधी नाही, हे कोणीतरी खोडसाळपणाने सुपारी घेऊन केलेलं काम आहे. आलं का लक्षात? आणि जर आयुष्यात माझ्या मुलीला जर वाटलं तर तिने, म्हणजे कसं आपण बालवाडीत जातो तिथं अभ्यास करतो तसं करावं. काय जाऊन तिथं फक्त माझी मुलगी म्हणून बसायचं जिल्हा परिषदमध्ये, पुण्या मुंबईत राहणार, येणार 2-4 महिने इथं आणि राहणार परत अजिबात देऊ नका. माझा मतदारांना आव्हान आहे आणि माझा विरोध राहील या सगळ्या गोष्टीला. सध्या इच्छुक उमेदवारांनी पुरंदर तालुक्यामध्ये अनेक जत्रा, यात्रा, देवदर्शन, अनेक प्रकारच्या ट्रिप काढल्यात, अनेक प्रकारच्या होम मिनिस्टरचे कार्यक्रम ठेवत आहेत. अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी आणि मतदारांना प्रलोभन दाखवलं जाते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विधानसभेला याचं प्रचिती आली आहे तुम्हाला का नाही आली? विधानसभेमध्ये याची प्रचिती तुम्ही सर्वांनी घेतलेली आहे. त्यामुळे लोक फार हुशार आहे, मतदार खूप जागृत आहेत, तरुण हे खूप जागृत आहेत. त्या पुरंदर तालुक्यातले सर्वसामान्य कुटुंबातली आहेत, गरीब असतील, फाटकी असतील, पण नेटकी आहेत. ते योग्य वेळेला योग्य ठिकाणी मतदान करतील. सध्या एक नवीनच मुद्दा या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला जातोय.
पुरंदर उपशाचं 97 साली आपणच या पुरंदर उपसा प्रकल्पाची मागणी केली होती आणि त्यालाच मान्यता शासनाने दिली. परंतु या प्रकल्पामध्ये 200 कोटीचे 300 कोटी झाले, 300 कोटीचे 310 कोटी झाले आणि 100 कोटी रुपयाचा 110 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा सिंचन घोटाळ्याचा आरोप माजी अभियंता विजय पांढरे यांनी केला आहे. नेमकं याबाबत आपल्याला काय नेमकी माहिती सांगता येईल? विजय पांढरेच्या डोक्यात पाणी झालेले, वयाप्रमाणे त्याच्या डोक्यात पाणी झाले. विजय पांढरे या अभियंत्याचा आणि पुरंदर उपसा योजनेचा काहीही संबंध नाही. पुरंदर उपसा योजनेला हिरवा कंदील काँग्रेसच्या काळात कधीही दिला गेला नव्हता. भारतीय जनता पार्टीने तत्कालीन त्या काळचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माझ्याच घरी, मी त्या जनता दलात होतो पण माझे मैत्रीपूर्ण संबंध सर्वांशी होते. मी काँग्रेसच्या विरोधात होतो, त्यामुळे भाजपचे असतील, शिवसेने सर्व नेते मला प्रेमाने आपुलकीने मी लढायचो त्यांच्या विरुद्ध, म्हणून त्यांना माझा अभिमान होता. आणि गोपीनाथ मुंडे माझ्या घरी इथं आले होते, त्या माझं घर छोटं होतं. प्रचंड लोक घरात घुसले, जवळजवळ 1000-2000 लोक घरात होते, बसायलाच जागा नाही. मग शेवट आम्ही चुलीपाशी जाऊन बसलो होतो पलीकडं आणि तिथं त्यांना ते पत्र दिलं की पुरंदर उपसा योजना, असं नाही म्हणजे ह्याला नाव पुरंदर उपसा नव्हतं की उचल पाणी योजना तयार करावी तालुक्यात आणण्याकरता. कारण का पाटबंधारे खात्याने सांगितलं तर सर्व पाण्याचं वाटप झाले. खडकवासल्याला नॅशनल वॉटर सर्व्हे संपूर्ण देशाचं पाण्याचं नियोजन खडकवासल्याला होतं. तिथं गेलो, तिथं पाण्या म्हणून सांडपाण्यावर ही योजना तयार करण्याकरता दिला आणि त्याची कन्सल्टन्सी हिरेमेट कन्सल्टन्सीला दिली. हे नावही कुणाला माहीत नसेल. हिरेमेट कन्सल्टन्सी अतिशय खूप तज्ज्ञ या ह्याच्यामध्ये होता, खूप अभ्यासू होता, संशोधन केलं होतं आणि त्यांनी कन्सल्टन्सी दिली आणि त्यांनी सांडपाण्यावर हे शेतीला पाणी द्यावं म्हणून पुरंदर उपसा योजना केला. त्यावेळेस सुर्वे हे होते इथं. सुर्व्यांना सर्वे करायचा आदेश त्या पत्रावर गोपीनाथ मुंडेंनी दिला. त्यांच्या आधी महादेवराव शिवणकर होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि गोपीनाथ मुंडे पाटबंधारे मंत्री झाले आणि त्यांनी त्यावेळेला तो आदेश प्राप्त केला. युती शासनाने त्याचा सर्वे केला. पैसे कोण देतं? टेंडर झाल्यावर देतं. टेंडरच्या आधी कोण पैसे देतं का? टेंडर हे 99 सालाच्या नंतर झालेले, तेच युती, पण त्यांनी मंजुरी दिली आणि जे काय पश्चिम महाराष्ट्रात जलसंधारणाची कामं झाली ती युती शासनाच्या भाजपच्या माध्यमातूनच झालेले, हे मी मान्य करतो. आलं का लक्षात? आणि ते झालेलं आहे. आणि ह्या पाटबंधारे खात्यामध्ये कुणाला किती पैसे मिळाले, कोणी घेतले, कोणी बिल्डिंगा बांधल्या, ह्याचे सगळ्याचे पुरावे आहेत. योग्य वेळ आल्यावर ते सगळे बाहेर येणारच आहेत. घोडा मैदानात असताना आणण्यात मजा आहे. कोणी किती पैसे घेतले ते सगळं आहे. ज्यांनी हे काम केलं तो सुधीर रेड्डी होता. 6 महिन्यापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. ज्यांनी पैसे गेले कोणच त्याला भेटायला गेलं ना, फक्त मी एकटा गेलो होतो. कारण का माझे विचारांची लढाई होती. कारण का त्याच्यामुळे हे पाणी मिळालं भूमीमध्ये. त्यांनी ही योजना केली, लिक्विडेशनमध्ये गेला, त्याची कंपनी तोट्यात गेली, संपला, कर्जबाजारी झाला. ही परिस्थिती आहे आणि त्याच्या तोंडचे बोल माझ्याकडे आहेत. योग्य वेळ आल्यावर दाखवू आपण. आणि तो विश्वास पांढरे आज कुणाच्या तरी विजय पांढरे कुणाची तरी सुपारी घेऊन भाजपवर बोलतो, हे चुकीचं आहे. विजय पांढऱ्यांचा या पुरंदर उपशाशी अगर काहीच नाही, हे काय कुणावरही तो कधी काय बोलेल, त्याच्याने असल्या फालतू लोकांवर विश्वास लोकांनी ठेवू नये. तुम्ही स्वतः ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे सभापती झाले त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या काळात घराणेशाहीचा आरोप झाला की एक आमदार पुत्र, एक माजी मंत्र्यांचा मुलगा राजकारणात उतरलेला आहे. ह्या घराणेशाहीवर मी काय एका दिवशी असा राजकारणात आलो नाही. मी पहिली दादांची इलेक्शन 90 साली हाताळली आणि 92 साली ज्या वेळेला पंचायत समितीच्या निवड द्यायला त्या सर्व लोकांनी बाबा जाधवरावला उभा करा पंचायत समितीला म्हणून सांगितलं. त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं बाबा अजून लहान आहे, बाबाला अनुभव नाही आहे कसला, त्यामुळे रामभाऊ काळ्यांना आम्ही इथं उभं केलं आणि रामभाऊ काळ्यांना आम्ही निवडून आणलं. त्याच्यानंतरच्या इलेक्शनमध्ये माझ्या बायकोला उभं करा म्हणून आलो, पण त्यांनी तिला काहीच येत नाही, आत्ताच लग्न झालंय. मग आम्ही रामभाऊ काळ्यांच्या मंडळींना निवडून आणलं.
रमेश मोकाची वेळेला पण मला सगळे म्हटलं तिथनं उभं राहा, पण मी म्हटलं नाही. असं मी 15 वर्ष थांबलो, 20 वर्ष, आणि नंतर मी 2000 साली मी उभा राहिलो. 20 वर्षानंतर पहिलं ग्रामपंचायत खेळलो, ग्रामपंचायतीमध्ये अभ्यास केला. कैलासवासी सदाअण्णा झेंडे हे आमचे त्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये सोसायटीमधनं मेंबर यायचे. त्यांच्या भीतीने आम्ही शिकलो ग्रामपंचायत कशी असती, काय असतं, ग्रामपंचायतीचे काय काय विषय आहेत, ग्रामपंचायत अधिनियम काय, हे सगळं शिकलो, अनुभव घेतला, आणि मग जिल्हा परिषदला उभं राहिलो. असं एकदम मी जाऊन बसलो नाही. बसलो असतं मला काहीच कळलं नसतं ना. मार्केट कमिटीवर आपण काम केलंय. मार्केट कमिटीवर पण काम केलं, सर्वीकडे काम. अनुभव, प्रचंड अनुभव आहे, आलं का लक्षात. आणि नंतर काही काळात लोकांनी सांगितले घराणेशाही म्हणून थांबलो. लोकांनी घराणेशाही म्हणून आम्ही थांबलो. हाच नियम सर्वांना लागू झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? नाही का काही तालुक्यात काही 4-5 जण आहेत, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. 5 लाख मतदार आहेत. 5 लाखमध्ये अनेक जणांचा 20-25 हजार लोकांची इच्छा आहे निवडून जाईल सर्वसामान्य. त्यांना द्या ना संधी. माझी मुली, मी इतका छोट्या मनाचा नाही की माझ्याच घरात सगळं पडावं, माझ्याच भातावर तू पोडा असला बाबा जाधवराव नाही, कधीच नाही. माझी मुलगी उभी राहिली तर लोक स्वीकारतील, पण का? तिला अनुभव नाही आहे अजून. तिला कशाचा अनुभव? म्हणजे तिने कधी ग्रामपंचायतीमध्ये काम केलं नाही आहे. तिला ग्रामपंचायत माहिती आहे का काही? उगाच जाऊन तिथं बसायचं, सीटं अडवायची. माझी मुलगी म्हणते असलं नाही झालं पाहिजे. तिने जर शिकायचं, तिने पहिलं ग्रामपंचायतीमध्ये काम करावं, ग्रामपंचायत खेळावी. बाबा जाधवराव कडक माणूस आहे, चुकीचं कधीच होऊन देणार नाही. आणि म्हणून मी मतदारांना आव्हान करतो, जर कोणी 55-60 वयाच्या पुढचा माणूस उभा राहिला, पाडा. घराणेशाहीला मूठमाती द्या. कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही विचाराचा असो, मूठमाती द्या. सर्वसामान्य गरीब कुटुंबातले चांगली माणसांना निवडून द्या, जी तालुक्यातच राहतात अशी माणसं निवडून द्या. ही अशी माणसं गेली पाहिजे, सर्वसामान्य माणसं गेली पाहिजे ना. जिल्हा पंचक्रोशीतील आता तुमच्या ग्रामपंचायती हद्दीतील पवारवाडीची एक स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. तुमचं काय मत आहे? सर, देवापेक्षा मी माझ्या दिव्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना आणि सर्व विचार, मी पक्ष बघतच नाही माझ्या गावात. मी सर्वांना देव मानतो. मी कधी कुणाशी वादविवाद करत नाही. कुठलेही लोक असली तरी माझ्या घरात बसतात. मी दिवाळी अतिशय गरीब लोकांबरोबर साजरी करतो. तुम्ही बघता, कोणी श्रीमंत नसतं माझ्या घरात. सकाळची दिवाळीची जी असते ती आम्ही सर्वजण इथं बसतो, एकत्र फराळ करतो. मग ज्याला कपडे नसतात तोही माझ्याबरोबर फराळ करतो. जातभेद आम्ही काही बघत नाही. जातीला मी मूठमाती दिलेली माणूस आहे. जात हा विषयच माझ्या घराला शिवत नाही कधी. हे सगळे माझे देव आहेत आणि मी माझं कुटुंब एकत्र ठेवायचा खूप प्रयत्न करतो. माझं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाला एकत्र ठेवायचा मी प्रयत्न करतो. विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, पण हे कुटुंब आहे, कुटुंबाला एकत्र ठेवायचा प्रयत्न करतो. शासनाची इच्छा असेल, कुणाची इच्छा असेल की त्यांना पवारवाडी तोडायची, तर मी काही त्याला करू शकत नाही. मी शेवटपर्यंत प्रेमाने हात जोडून सगळ्यांना विनंती केलं, एकत्र एकोप्याने राहू. कारण काय, माझा हात आहे, माझं हृदय आहे, माझा डोळा आहे. ह्या जीवापाड प्रेम केलं आम्ही आमच्या दिव्यावर आणि दिव्याच्या माणसांवर. आणि ती माझ्यापाशी राहावी, ते आमच्यापाशी राहावी, एकत्र राहावी. हे माझं आयुष्यभर स्वप्न आहे आणि ते स्वप्न राहील. आता जायचं आहे म्हटलं मी कुणाला राहू, एखाद्याला वाटलं की कुटुंबाचं विभाजन करायचं तर मी काही करू शकत नाही. मतदारांनी जागृत राहून मतदान करावं. अतिशय चांगल्या, स्वच्छ, निर्मळ मनाची, ज्याला घराणेशाहीचा लवलेश नसेल, मित्र, मी कधीही कुणावर अन्याय करणार नाही. माझ्यामुळे एखाद्या चांगल्या मुलीचं आणि मुलाचं वाटोळं होऊ नये. म्हणजे जरी त्यांची इच्छा असेल, काम करत असतील, ग्रामपंचायतीमध्ये काम करत असतील, समाजामध्ये काम करत असतील, याच भूमीत राहतात, अशा लोकांना तिकीट द्या. त्याच्यामुळे माझ्या मुलीला केलं तर अन्याय होईल हा. आणि मला कुणावर मी आत्तापर्यंत अन्याय नाही केला, त्यामुळे हा अन्याय होणार नाही हे मी तालुक्याला आज सांगतो. कारण का मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? टप्प्यात येऊन द्या इलेक्शन, सगळं करू आपण. इलेक्शन टप्प्यात येऊन द्या. ही पुरंदर तालुक्याची भूमी ही वेगळी आहे, ही वेगळ्या विचाराची भूमी आहे. आणि ह्या विचाराच्या भूमीमध्ये सर्वसामान्य माणूस ज्याला ओळख नाही अशी लोक निवडून देतात. पैशाला कधी कोणी निवडून देत नाही.
ठेकेदारांचं वर्चस्व राहिले, लोकप्रतिनिधी जे ठेकेदाराचे लोकप्रतिनिधी होऊ इच्छित आहेत त्यावर काय तुमचं? रिंगणात तर येऊन द्या, रिंगणात आल्यावर बोलू ना आपण. मी घाबरत नाही कुणाला, तुम्हालाही माहिती आहे. रिंगणात आल्या बोलणार, ज्यापर्यंत कोण रिंगणात येत नाही त्यापर्यंत बोलणार. रिंगणात आल्या बोलू. हे काय आत्ता आलो अजून चालू झालं, वाजायला चालू झालं, बोलू जशी जशी वेळ जाईल. पण मी मतदारांना हात जोडून विचारतोय, माझ्या कुटुंबात मी जिवंत असोस्तोपर्यंत कोणी कसलीही इलेक्शन, ग्रामपंचायत सोडून कसलीही इलेक्शन खेळणार नाही. म्हणजे ग्रामपंचायतीला काही पक्षावर इलेक्शन होत नाही. पण जिथं मी आज एक भाजपचा जबाबदार प्रतिनिधी आहे, मीच तिथं मला काल शेखर म्हटला, तुम्ही ते काय ह्याला या, काय म्हणतात ते, मुलाखतीला या. मीच येणार आणि मीच माझ्या मुलाखती, आम्हाला काल 4-5 जणांना बोलवलं होतं आणि मीच माझी घ्यायची का? असं नाही चालत सर. मी आज जबाबदार पदाधिकारी आहे. मी सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्यांचा पण विचार केला पाहिजे आणि गरीब कार्यकर्त्यांना निवडून आणून द्यायचं काम आमचं आहे. समजा मी माझ्या मुलीकरता 1 लाख रुपये खर्च करणार, ते सर्वसामान्य मुलीकरता आणि मुलाकरता खर्च करेल. हा विचार बाबा जाऊ, विचारांची लढाई, पैशांची लढाई खेळत नाही मी कधी. जरी याच्यातनं मला घरी बसावं लागलं तरी मी घरी बसेल, काय हरकत नाही. मी शेती करेल, पण चुकीचं कधीच करणार नाही आणि माझ्या हातनं चुकीचं काय होणार नाही. मी सर्वसामान्य, मी जात बघत नाही, जातीला माझ्याकडे थारा नाही आणि श्रीमंत माणसांनाही थारा नाही. सर्वसामान्य कुटुंबातली मुलं मुली यांच्याकरता लढणारा बाबा जाधवराव आणि जाधवराव कुटुंब आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे अतिशय परखड मत एक अभ्यासू नेता म्हणून बाबा जाधवरावांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.